एकत्र आलो आहोत. प्रत्येकाच्या घरामध्ये आई वडील असतात, त्या ठिकाणी माता माऊल्या बसलेल्या आहेत. पहा, पुरुषाच्या जीवनाचं नाही पण माता माऊल्यांच्या जीवनामध्ये, नीट आहे का, माता माऊल्यांच्या जीवनामध्ये जोपर्यंत आपली आई वडील जिवंत आहे तोपर्यंत फक्त महिलेला माहेर असतं. बरोबर आहे की नाही? ज्या दिवशी आपल्या घरातील आई वडील निघून जातील त्या दिवशी त्या महिलेला, त्या स्त्रीला माहेर राहतं का? माहेर राहत नाही तिला. आई वडील निघून गेले पुन्हा ती माहेराला जाऊ शकत नाही. भाऊ असतात, सगळं काय असतं मर्यादित असतो, मर्यादित विषय असतो. पण जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत त्या मातेला, त्या स्त्रीला फक्त माहेर असतं, माहेर असतं. जे आई वडील आहेत जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत काळजी घेत चला, तोपर्यंत लक्ष देत चला. नाहीतर गेल्याच्या नंतर अनेक रडणारे लोक आहेत. गेल्यानंतर रडून काही फायदा होत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत सुखाने दोन शब्द बोला. आता वास्तविकता सांगतो तुम्हाला, प्रत्येकाला आई आहे, प्रत्येकाकडे आई आहे. ज्या वेळेस मुलं लहान असतात त्यावेळेस आई त्याला उठवत राहते शाळेत जाण्यासाठी. आईला नको, मुलाला असं वाटतं काय आईची कटकटे म्हणतात, आईची काय कटकटे म्हणतात. पण ज्या वेळेस वाढल्याच्या नंतर कामाच्या निमित्तानं शहरात जातात, शहरात गेल्याच्या नंतर आई मुलाला फोन करते. नीट आहे का? आई मुलाला फोन करते. फोन केल्याच्या नंतर पहिला प्रश्न विचारते, बाळा तू जेवण केलंयस का? काय म्हणते आई? बाळा तू जेवण केलंयस का? त्या आईचा विचार करा, तिला तू कमवतोस किती, तू राहतो कसा, ही आई विचारत नाही. बरं, ही अजिबात विचारत नाही. तुझ्याकडे पैसे आहेत का नाही, तू जगतोस कसा, तू राहतोस कसा, हे आई विचारत नाहीये. पण पहिला प्रश्न तिचा असतो की तू जेवण केलंयस का? काय म्हणते आई? जेवण केलंस का? आईला त्या पैशाशी, तो राहतो कसं, बंगल्यामध्ये राहतो का झोपडीत राहतो, याच्याशी घेणं देणं नाहीये. त्याचा सुखाचा विचार करणारी ती आई. बाळा तू जेवण केलंस का, एक शब्द विचारते आई. आणि ज्या दिवशी या जगातून आई निघून जाते ना माय बाप, पुन्हा या जगामध्ये निस्वार्थ भावनेने तुमच्यावरती प्रेम कोणी करणारा राहत नाही. एकदा आई निघून गेली ना, कोणी तुमच्यावरती प्रेम करत नाही. बरं, एक संत आहेत आणि दुसरी आई आहे, या दोघांव्यतिरिक्त आपल्यावरती कुणीच प्रेम करत नाहीये. बाकीचे करत असतील धनापोटी, प्रेमापोटी, तो भाग वेगळा आहे. पण आई स्वार्थ, निस्वार्थ प्रेम कोणी आपल्यावरती करत नाही. छोटीशी घटना आहे. लहान मुलगा होता, वडील लवकर वारले आणि वडील वारल्याच्या नंतर गावाच्या कोपऱ्यामध्ये झोपडी होती. त्या झोपडीमध्ये आपली दिनचर्या ठरलेली. मुलाला बापाचा आशीर्वाद, बापाची छाया नाही. मुलगा लहान आहे. ती आई काय करते, त्या मुलाला वाढवण्यासाठी शेतामध्ये कामाला जाते, दुसरीकडे जाऊन काम करते. मुलाला तिचाही मुलगा शिकला पाहिजे, तिचाही मुलगा मोठा झाला पाहिजे, ही भावना त्या आईच्या अंतःकरणामध्ये होती. नीट आहे का? आणि सगळ्या आया अशा असतात असं पण नाही. बरं, काही दुर्लक्ष पण करणारे असतात, तो भाग वेगळा आहे. पण त्या आईला जाणीव होती की आपला मुलगा शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. तिच्या अंतःकरणामध्ये भावना आहे. जे बाकीच्या मुलांना मिळतंय, जरी नसेल त्याला बाप, पण त्याचं काहीचे संपूर्ण पालन पोषण करणार ती आई आहे. सकाळी उठायची, शेतात जायची, काम करायची, लोकांचे धुणे भांडे करून त्या ठिकाणी लोकांची तर रोजानं जाऊन मुलाला वाढवत होती. मूल हळूहळू 1ली, 2री, 5वी, 10वी पर्यंत गेला आणि मुलगाही हुशार होता, होतकुरू होता, अभ्यासू होता. म्हणून त्या आईची जिद्द होती मुलाला शिकवण्याची. ज्या वेळेस तो मुलगा 10वीला गेल्याच्या नंतर त्याचा शाळेमध्ये प्रथम क्रमांक आला. नीट आहे का? बरं, प्रथम क्रमांक आला. आणि प्रथम क्रमांक आल्याच्या नंतर शाळेमध्ये सांगितलं, म्हणले काय कर, आपल्या प्रत्येकाने ज्याचे नंबर आलाय 1ला, 2रा, 3रा, प्रत्येकाने आपल्या पालकाला सोबत घेऊन या, म्हणजे आपल्या आई वडिलांना सोबत घेऊन या. सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो मुलगा घरी आला. घरी आल्याच्या नंतर त्यानं आईला सांगितलं, म्हटलं आई माझा 1ला नंबर आलेला आहे. आईला आनंद झाला. माझ्या पोराला मी केलेली मेहनत, मी घेतलेले कष्ट ते माझ्या पोरामध्ये दिसायला लागले. म्हटलं आईला आनंद झाल्याच्या नंतर मुलानं सांगितलं माझा 1ला क्रमांक आलेला आहे आणि 1ला क्रमांक आलाय म्हणून त्या ठिकाणी पालक म्हणून बक्षीस वितरण सोहळा आहे, ते सत्कार करणार आहे पालकांचा. ज्याचा 1ला नंबर आलाय त्या पालकाचा सत्कार केला जाणार आहे, म्हणून तुला शाळेमध्ये बोलवलेले. आई म्हणली काय हरकत नाही, जाता येईल.
पण मुलगा म्हटला आई तू येऊ नकोस. नीट आहे का? मुलगा म्हटला आई तू येऊ नकोस. म्हणले का रे बाळा? त्याची आई एका डोळ्याने आंधळी होती. म्हटले तुला एक डोळा नाहीये, तुला एक डोळा नाहीये, तुला डोळा नाही म्हणून मला मुलं चिडवतात. आंधळीचा मुलगा आहे, दुचकीचा मुलगा आहे, मला चिडवतात. म्हटले तू शाळेत येऊ नको, म्हटले शाळेत येऊ नको. त्या आईला, त्या आईचा अंतकरण दुखावलं गेलं. काय माय बाप, प्रत्येक मुलाला असं वाटतं की आईला कळत नाही. आईला, मुलाला हे कळत नाही की तिचाच आपण अंश आहे, तिचाच अंश आपण. मग आईला दुःख वाटलं. ठीक आहे म्हटले काय अडचण नाही. मुलगा शाळेत गेला, बक्षीस घेतलं, विचारलं आई आली नाही. म्हटलं आई शेतामध्ये कामाला गेली त्याच्यामुळे आता आलं नाही. कालांतराने मुलगा मोठा झाला, 12वीला गेला. 12वीच्या नंतर शिष्यवृत्तीच्या माध्यमातून बाहेरच्या देशामध्ये गेला. देशामध्ये शिकत असताना इकडं आई एकटीच राहत होती, झोपडीमध्ये एकटीच राहत होती. तिकडं तो पोरगा शिकला, बराच काळ नोकरी लागली, तिकडच लग्न केलं. आणि लग्न केल्याच्या नंतर एक दिवस त्याला आठवण झाली. म्हटलं आपण आईला भेटायला जायला पाहिजे. म्हटलं गावामध्ये आला. गावामध्ये आल्याच्या नंतर त्याचं घर पाहिलं, झोपडी पाहिली, तर त्या झोपडीचा दरवाजा बंद आहे. झोपडी उद्ध्वस्त झालेली आहे. त्या झोपडीमध्ये कोणी दिसत नाहीये. तिथं गेल्याच्या नंतर त्या झोपडीकडे पाहिलं आणि आईला आवाज दिला, पण आई कुठं दिसत नाही. म्हटल्याच्या नंतर त्याचं अंतकरण भारावून गेलं. त्याचं अंतकरण भारावून गेल्याच्या नंतर बाजूचा एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीनं सांगितलं, त्या व्यक्तीने विचारलं, म्हटले या बाईचाच मुलगा का तू? म्हटलं हो मी तिचाच मुलगा आहे. इतके दिवस कुठं? म्हटले शिकण्याच्या निमित्तानं गेलो. आईला विसरला. म्हटले आई, म्हटलं आई कुठे गेली? म्हणजे आई या जगामध्ये राहिलेली, आई या जगामध्ये राहिलेली. आणि जाता जाता त्या व्यक्तीनं त्याच्या हातामध्ये एक पत्र दिलं आणि पत्र दिल्याच्या नंतर त्या मुलाने ते पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. पहिलंच वाक्य असं लिहिलं होतं, बाळा म्हटले ज्या दिवशी तुला हे पत्र भेटेल त्या दिवशी मी या जगामध्ये नसणार आहे. म्हटले या जगामध्ये नसणार आहे. पत्र वाचायला सुरुवात केली. आईने लिहिलं होतं, बाळा तू शिकलास, मोठा झालास, मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. माझं पोरग मोठं झालेलं आहे, शिकलेलं आहे, अभिमान आहे मला त्या गोष्टीचा, अभिमान आहे त्या गोष्टीचा. आईने त्या पत्रामध्ये नमूद केलंय. पण जाता जाता एक गोष्ट माझ्या मनामध्ये खंत राहिली की ज्या वेळेस पालकांचा सत्कार म्हणून मला बोलवलं गेलं होतं त्यावेळेस तू मला त्या ठिकाणी येऊन दिलं नाही, सांगितलंस की तू आंधळी आहे. मला फक्त ते सांगण्यासाठी हे पत्र लिहिण्याचं एक कारण आहे. म्हटले त्या पत्रामध्ये लिहिलं होतं, मुलगा पत्र वाचतोय, त्याच्या डोळ्याला धारा लागलेल्या आहेत. पत्र वाचता वाचता त्यानं पाहिलं, त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की ज्या आईला डोळा नाही, म्हटले ना बाळा, ज्यावेळेस तू लहान होता, खेळता 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 तू पडला आणि ते पडल्याच्या नंतर तुझ्या डोळ्यामध्ये लाकूड गेलं. लाकडामुळे तुझा डोळा गेलाय. डोळा गेल्याच्या नंतर डॉक्टरांना तपासलं, डॉक्टरांना पाहिलं, डॉक्टरांनी सांगितलं की याला दुसरा डोळा बसावा लागेल. आमच्याकडे उपलब्ध नाहीये. त्यावेळेस आई पुढे आली, पुढे येऊन आईने स्वतःला सांगितलं की माझ्या मुलाला माझा डोळा बसवा. त्या आई सांगतेय, त्या मुलाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, ढसाढसा रडतोय तो पोरगा. तो डोळा बसवला. आईनं सांगितलं डॉक्टरांना, म्हणले डॉक्टर साहेब काय, माझं वय संपलेलं आहे, मला माझ्या डोळ्यानं माझं पोरग जग बघेल, याच्यापेक्षा मला काही नकोय. म्हटले याच्यापेक्षा काही नकोय. त्या मुलानं ते पत्र वाचलं आणि तो मुलगा रडायला लागला त्या ठिकाणी. त्या आईनं मुलासाठी स्वतःच्या डोळ्याचा त्याग केलेला आहे. आई गेली, रडून फायदा नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत आई बापावरती प्रेम करा. कारण एक वेळेस तुम्ही देव तुमचा नसू द्या, आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा केल्याच्या नंतर तो जगाचा बाप तुमच्या दारामध्ये येऊ शकतो. त्याचं उत्तम उदाहरण